नमस्कार, मी मयूर विकास समाचारमध्ये आपलं स्वागत। आज पुलवामा हल्ल्याला 6 वर्षे पूर्ण झाली आहे। 14 फेब्रुवारी 2019 हा दिवस भारताच्या इतिहासातील एक काळा दिवस मानला जातो। आजच्या दिवशी जम्मू काश्मीर मधील पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 40 सीआरपीएफ जवान शहीद झाले होते। हा दिवस भारतीय कधीच विसरू शकत नाही। आज 14 फेब्रुवारी 2025 पुलवामा हल्ल्याला 6 वर्षे पूर्ण झाली आहेत। हा दिवस भारताच्या इतिहासातील एक काळा दिवस मानला जातो। 14 फेब्रुवारी 2019 रोजी जम्मू काश्मीर मधील पुलवामा येथे झालेल्या भयानक दहशतवादी हल्ल्यात 40 सीआरपीएफ जवान शहीद झाले होते। हा हल्ला इतका भयानक होता की त्याने संपूर्ण देशाला हादरून सोडले। 14 फेब्रुवारी 2019 रोजी केंद्रीय राखीव पोलीस दलाचा मोठा ताफा जम्मूहून श्रीनगरकडे जात होता। श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावरून जात असताना अवंतीपोरा येथील गोरीपोरा परिसरात हा ताफा पोहोचला। तिथे स्फोटकांनी भरलेली एक कार सीआरपीएफच्या बसला धडकली आणि भीषण स्फोट झाला। या ताफ्यात 60हून अधिक लष्करी वाहने होती आणि त्यामध्ये सुमारे 2547 सैनिक प्रवास करत होते। हल्ल्यात स्फोटकांनी भरलेली लाल गाडी बसला धडकताच एक मोठा स्फोट झाला। स्फोट इतका भयंकर होता की त्याचा आवाज अनेक किलोमीटर अंतरावर ऐकू आला। 40 भारतीय सैनिक या हल्ल्यात शहीद झाले तर अनेक जखमी झाले होते। या भीषण हल्ल्याची जबाबदारी पाकिस्तान स्थित दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदने घेतली होती। तर आज या घटनेला 6 वर्षे पूर्ण झाली आहे। मात्र या हल्ल्याच्या जखमा आजही प्रत्येकाच्या मनात ताज्या आहेत। तर शहीदांचे बलिदान सदैव स्मरणात राहील।